आणि तिकडे भरपूर प्रकार. होय? हो, तोतापुरी, केशर, पायरी. आंब्यापासून तयार केलेली ही आंबवशी नक्की करून बघा. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ना कोकणातील वाळवणातला प्रकार करून दाखवणार आहे, तो म्हणजे आंबवशी. आंबवशीच म्हणजे आंब्याचं आंबट करून दाखवणार आहे. आमच्याकडे कसं आंबवशी बोलतात. आंबवशी म्हणजे एक एकदा कसं समजत नाही काय हवंय. होय, काय जणांना हे माहित माहिती नसेल. नसतं, पण हे आज मी तुम्हाला हे उन्हाळ्यातील म्हणजे हे आंबे झाल्यावर ना हे कच्च्या आंब्याचं म्हणजे पडलेले वगैरे आंबे असतात ना त्याचं आपण हे आंबट तयार करणार आहे. ते कसं करायचं ना ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज. हे आंब्याचं आंबट आहे ना कशा कशामध्ये वापरतात ना ते तुम्हाला सांगते बघा. हे सुकवून ठेवलात ना आणि ते हे असं आंबट बनवून ठेवलात तुम्ही वर्षभर, की आपण कढी बनवतो ना आंब्याची, ती कढी पण तुम्ही बनवू शकता. किंवा आंबट वरण जर केलात ना त्याच्यात एक एक फोड टाकलात ना तरी पण चालेल. काय हवे? हा, मस्त लागतं आंबट वरणात पण. आणि माशाच्या पदार्थात कोलिम केलात, कुठले माशाचे पदार्थ केलात ना तर ही आंबवशी म्हणजे आंब्याचं आंबट तुम्ही टाकू शकता त्याच्यात. असा हा याचा उपयोग. असे हे उन्हाळ्यात ना हे आंब्याच्या सीझनला असे पडलेले वगैरे आंबे आणायचे, रायवलचे वगैरे असे असतात आणि असे ते तासून हे आंबवशी करायची. त्याची कशी करायची दाखवते तुम्हाला मी. आमच्या कोकणात हा पदार्थ केलाच जातो हमखास. होय. एक एकदा कशी कोकम पण मिळत नाही ना आपल्या होय. इकडे, म्हणून ही अशी आंबवशी मग करायची. आता हे आंबे आपल्याला ना तासून घ्यायचे आहेत. हे बघा, सालं काढायची आहेत अशी. आता हे आंब्याचं सीझन आहे ना म्हणून पटापट असे आंबे जमवा आणि अशी आंबवशी करा. काय हवे? होय, वर्षभर खायला होते. मग अशी सगळी सालं काढायची, साल ठेवायचं नाही अजिबात. हे बघा असं आधी अशी सालं काढून घ्यायची आणि मग तासायची. मग तासायला बरे पडतात. मग हे बघा थोडे सालं काढून घेतली तर. आणि आता हे आंबे आपल्याला ना असे तासून घ्यायचे. हे बघा असे पातळ करायचे फोडी असे. तुम्ही म्हणाल एवढे आंबे आम्ही कुठून आणायचे, पण तसं नाही. 4-4 मिळालेत ना, 4-4 5-5 असे मिळालेत ना थोडे थोडे तासून सुकवून ठेवायचे. आणि मग एकदमच असे आंबे भेटलेत ना की मग फूट द्यायची. असं एकदाच नाही आपण असे जमवून होत. काय हवे? हा, थोडे थोडे असे मग सुकवून ठेवायचे. पण ते सुकवून ठेवायचे आणि मग भेटलेत आंबे ना परत की मग फूट द्यायची आणि परत ते सुकवायचं. असे फूट द्यायची म्हणजे काय करायचं ना हे आई तुम्हाला नंतर सांगेल. दाखवते. हे बघा अशी कोळी पूर्ण तासून घ्यायची अशी. हे कधी करायचं माहितीये? सकाळी उठल्यावर आधी करायचं. म्हणजे का ऊन पडायच्या आधी, म्हणजे एकदा ऊन पडायला लागलं ना की मग सुकतात चांगले. होय. काय हवे? होय, उन्हाच्या आधी आपल्याला हे करायचं आहे, तासून घ्यायचे आणि मग उन्हात टाकायचे. दिवसभर उन्हात चांगले सुकवायचे. हा, खडखडीत. मग 2 दिवस नाही चांगलं ऊन असे ना. आता ह्या सीझन मध्ये तर पटकनच सुकतात, कारण खूपच ऊन आहे, गरम भयंकर होतंय. होय. असं आई झालेत का तासून? येऊ का मी पण? ये मग. नाही झाले काय ते बघ, लवकर होतील. उन्हाला लागतील लवकर. चालू काढून दे पटापट. आंबे जर तुम्हाला हे एकदाच असे मिळालेत ना की मग काय करायचं, मग नंतर आपल्याला मग भेटणार नाहीत आंबे. तर ह्याच्यात ते अर्धे आपण हे असे तासायचे, सुकवायचे आणि अर्धे फ्रीज मध्ये ठेवायचे. म्हणजे नाही मिळाले तर सांगते काय हवे असं. मग फ्रीज मध्ये ठेवायचे आणि मग हे सुकल्यावर ते आंबे तासून फूट द्यायचे. फूट म्हणजे दाखवते तुम्हाला मी नंतर. फ्रीज मध्ये का ठेवायचे? कारण पिकतात ना बाहेर ठेवल्यावर. काय ठेवले की पिकतील म्हणून जरा फ्रीज मध्ये ठेवायची. असं
तुझ्या माहेरी तेजी कुठले कुठले प्रकार आहेत आंब्याचे? आणि तिकडे भरपूर प्रकार. होय. हो, तोतापुरी, केशर, हा हा. पायरी, हम्म. रायवळ झाड भरपूर आहेत. होय. होय होय. करवंद. करवंद पण. अभि हा. बाकडं जरा ते हे बघ उन्हात ठेवते ना सुकवायला, ते बाकडं लाव जा जरा पटकन. हा ठेवतो. सगळे आंबे बघा तासून घेतलेत आहेत. आता आपण कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. आपल्याला हे 2-3 दिवस ना चांगले सुकवायचे आहेत. किती आपल्यावर आहे कसं, म्हणजे कसं ऊन पडतंय आपल्याकडे काय हवे हा, असं. 2 दिवस आधी बघूया आपण कसे, म्हणजे खडखडीत अशी सुकायला पाहिजे. प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि पातळ अशी सुकवून घ्यायची. असे पातळ घालायचे म्हणजे लगेच सुकतील. हे बघा आंबे कापून आपण सुकत घातलेले होते ना, तसे 2 दिवसात बघा चांगले खडखडीत झाले. हे बघा असे आपल्याला चांगले सुकवून घ्यायचे. हे बघा आवाज येतोय ना. चांगलं असं व्यवस्थित कागद उडी करून ठेवायचं. परत आपल्याला सुकत घालायचंय ना याच्यावर हवे होय. म्हणून. आणि लगेच आपल्याला 1 दिवस सुकलेत ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला ही तयारी करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग तोपर्यंत हे उन्हात सुकतात आहेत. होय, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत हा, चांगले सुकतात. कडकडीत होतात. आमटाला ना फूट द्यायचे. आता हे आंबट आहे आणि जे तयार होईल ना तेव्हा ती आंबवशी होईल बाबा. हा, फूट दिल्यावर. हा, फूट दिले. फूट म्हणजे काय, कच्चे आंबे परत ते कापून शिजवायचे आहेत. दाखवते तुम्हाला मी. असे आता मी ह्या आंब्याला फूट देते. जेवढे आपण आंबे ना हे कापले आहेत ना त्याच्या अर्ध्यान आपल्याला हे फूट द्यायला आंबे घ्यायचे आहेत. हे बघा. आणि तसंच आपल्याला हे बघा सालं काढून तसेच आपल्याला ना आंबे असे तासून घ्यायचे आहे बघा, म्हणजे शिजतात लवकर. असे पण शिजवले तरी चालतात, पण असे कसे नंतर मऊ करायला हाताने ते मला वेळ लागतो ना होय. असे. म्हणून असे तासून शिजवायचे. आणि असे तासून शिजवलात ना की शिजतात पण पटकन. हा असं. आता आपल्याला ही आंब्याची फोडं आहेत ना ही बघा कापलेली शिजवून घ्यायची आहेत. टोप घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला असं पाणी ओतायचं आहे. असं आंब्याच्या वरती असं पाणी ठेवायचं आहे बघा. आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि आंबे आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा आंब्याच्या फोडी अशा शिजवून ना थंड करून घेतल्यात आहेत. हे बघा मस्त शिजलेत आहेत, मऊ अगदी नाही हवे. होय, मऊ झाल्यात बघा. हे बघा असं सगळं ना असं बारीक करून घ्यायचा आंबा. हा बघा सगळे आंब्याच्या फोडी हे बघा बारीक करून घेतलेत आहेत. मॅशरने करायचे नाही तर चमच्यान पण करायचे. चांगले शिजवलेत ना की मग हा जास्त त्रास नाही लागत नाही हवे. पटकन होतात. पटकन होतात. पण कसं माहिती आहे आता आपण ना हा जर्मनचा म्हणजे ॲल्युमिनियमचा टोप नाही घ्यायचा आपल्याला. असं स्टीलचा तरी भांडं घ्यायचं नाही तर प्लास्टिकचा असा टब बीप घ्यायचा. मग हा, फूट देण्यासाठी. फूट द्यायला असं. म्हणजे हे रात्रभर मग असं ह्या भांड्यात असं टोपात ठेवायचं नाही, जर्मनच्या टोपात नाही ठेवायचं रात्रभर आपल्याला. आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे बघा. मीठ जरा जास्तच टाकायचं आहे. आणि मीठ पण आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मीठ टाकल्यामुळे कसं आंबट टिकतं चांगलं नाही हवे. हा, खराब होत नाही. खराब होत नाही आणि चव पण चांगली लागते. 2 दिवस सुकवून घेतलात ना की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळी तयारी करायची. रात्री मग ह्याच्यात ते आंबट टाकायचं आणि रात्रभर असं भिजत ठेवायचं. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपल्याला हे सुकट टाकायचं आहे. आता ही सुकलेल्या आंब्याच्या फोडी हे बघा ते आता मिक्स करायचे ह्याच्यात. हे माझ्या सासूबाई ना लय प्रकार करायचे बाबा. आजी तुझी ना हा असं म्हणजे हे आंबट चांगलं बनवायची.
म्हणजे सुरुवातीपासून आंबे झालेत ना, हा. बारीक बारीक अशा कैऱ्या पडायला लागले हा. की मग आमटाला सुरुवात होय. होय. आणि असे चांगले मिक्स करायचे ह्याच्यात. याला बोलतात फूट देणं. मी आधीपासून ना आंबे कापण्यापासून मी तुम्हाला सांगत होते ना, फूट द्यायची. होय. तुम्हाला ते समजलं नसेल, म्हणजे आमच्या इकडे असं फूट द्यायची असं बोलतात. होय एवढ्याच तेवढं अगदी बरोबर झालं बाबे ना. होय बरोबर झाले, हा. परफेक्ट. होय. हे बघा. तुम्हाला वाटलं असेल प्रमाण जर तुमचं चुकलं असेल ना, तर मग भिजवायच्या आधी आपल्याला हे आंब्याचा गर आहे ना, तो काढून ठेवायचा हा. बाजूला. एकदमच डायरेक्ट मिक्स नाही करायचं. हा असं मग पातळ पण होणार नाही जास्त. आपल्याला पातळ नको आहे, म्हणजे नंतर मग सुकताना कठीण होतं म्हणे. होय. आता आपल्याला हे असं रात्रभर ठेवायचं, म्हणजे रात्रभर ना ह्या फोडी बाबे चांगले नरम होतात. हा आणि हा. त्याच्यामध्ये जी आपण जी फूट दिल्याने चांगली मुरत असेल हा ना. मूर्ती त्याच्यात असे. हे बघा झाकण ठेवायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला ठेवायचं. फक्त रात्री झोपायच्या आधी एकदा काविलता फिरवायचं, जरा मिक्स करायचं, वरखाली करायचं जरा, आणि सकाळी आपल्याला हे सुकत घालायचंय. आंबट हे आपण रात्रभर हे बघा भिजत घातलेलं होतं की नाही. हे बघा कसं रात्रभर मस्त भिजलंय ना हवे. होय छान फुगल्यात पण ते ना. हा असं हे बघा असे सुकट टाकायची. असं पण करतात हा, किंवा असं सुटसुटीत हे बघा असं पण सुकत घालतात. मी अशी घातला तरी पण चालेल. सगळं आंबट बघा असं सुकत घातलेलं आहे. आता हे टेबल असंच उन्हात नेऊन ठेवायचं आणि चांगलं सुकवून घ्यायचं आहे 2-3 दिवस. आंबवशी बघा चांगली सुकवून घेतली आहे. 2 दिवसात जर आंबवशी सुकली ना चांगली की आपण उलट करायची आणि परत 2 दिवस सुकवून घ्यायची. अशी 4-5 दिवसात ना ही चांगली सुकते ना हवे. हा अशी ही बघा खडखडीत सुकली आहे, खडखडीत. हे बघा कशी सुकवून घ्यायची चांगली. एकदा केलात की वर्षभर खाल्लात काय हवे. हा टेन्शन नाही मग. होय होय. ही बघा अशी बरणी घ्यायची हा, फिरकीच्या झाकण्याची अशी, म्हणजे कुठलेच पदार्थ चांगले राहतात काय हवे. हा टिकतात चांगली. टिकतात चांगले अशी. आणि अशी भरून ठेवायची. आणि आपण घेताना ना, म्हणजे कुठल्याच पदार्थ वरणात वगैरे असं टाकताना, कालवणात वगैरे टाकताना ना अशी मोडून टाकायची. ही बघा अशी अख्खी नाही टाकायची, आपल्याला हवी तेवढी घ्यायची आणि अशी मोडून टाकायची. हे बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच्या अशी ही आंबवशी ना यावर्षी नाही केलात पावसामुळे, तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की करून बघा.